सो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आता जे आहे आम्ही चाललो होतो पन्हाळ्याला, जे की अचानक ठरलं आमचं, त्यामुळे आम्हाला इंट्रो वगैरे शूट करायला जास्त वेळ मिळाला आहे. तर आता सध्याला आम्ही चाललो आहे पन्हाळ्याला. तर आता आम्ही आमच्या इथनं बावड्यातून बाहेर पडलो आहे. तर ब्रिज वगैरे बघितला असताना तुम्ही. तर आता वडंगे मार्गे जाणार आम्ही. वडंगे नंतर मध्ये घाट वगैरे लागलो. लई दिवसानंतर मी चाललो पन्हाळ्याला, त्यामुळे मला पण जरासं हे झाले एक्सायटेड बघायला की काय काय तिथं झाले. तर आता चला बघूया काय काय होतं. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आम्हाला जाताना असं रोडचं कन्स्ट्रक्शन दिसलं होतं, मग तेच म्हटलं जरा दाखवावं तुम्हाला. मला तर इथं हायवे मे बी हायवे होणार असेल, त्यामुळे सगळं इथं कन्स्ट्रक्शन वगैरे जायचं, क्रेन वगैरे उभारली होती इथं बघू शकता. तर आता चला जरा की मी आता पन्हाळ्याजवळ पोहोचलोयच आम्ही. तर आता हे बघू घाटात आलेलं आहे. आता इथून एक 2 किलोमीटरच्या अंतर. आता सध्याला आम्ही जे पन्हाळ्यावरती पोहोचलोय, तर इथं बघू शकतो किल्ले पन्हाळ्याकडलेले. आणि आता मी इथं चौकात पोहोचलोय. तर इथून पुढं आम्ही 3 दरवाजातून बघणार आहे पहिला. तर तिथं आले आता सध्याला वरती खालच्या बाजूला. इथून आम्ही सनसेटचा व्हिडिओ घेतला आणि इथं फोटोशूट पण केले थोडेफार. मग आता जरा आत जाऊन दाखवतो इथं काय काय. तर इथं बघू शकतो की आता मी चाललोय आता. पहिला आम्ही आता इथं वरून वगैरे बघालोय, ते खाली किती खोल आहे, ते कसं आहे, पायऱ्या वगैरे. तर आता पायऱ्या उतरून आम्ही पण चाललोय खाली. तर असं बघूया म्हणलो खालून कसं आहे आणि फोटो वगैरे तिथं काढता येईल. मग तिथून आता नंतर आम्ही समोरच्या बाजूला पार्क होतं, त्या पार्कमधून आता इकडं अपोजिट बाजूला खालचे 3 दरवाजा बाजूला चाललोय पार्कमधून. जर पार्कमध्ये बघितलं जर कसं आहे, तिथं फोटोशूट केला. त्यानंतर आम्ही सध्याला आता खाली आलोय. तर मी स्वतःला बघत होतो की कसं दिसतोय जे काय. तर प्रथमेश पण पुढं आहे, ते आणि प्रथमेश आलो होतो इथं. तर ते म्हटलं आता इथं उभा फोटो काढतोय मी. ते म्हटलं फोटो काढायला. मग तिथून पुढं आता आम्ही आले 3 दरवाजे येतं. तर जाताना दिसलं हनुमानचं मंदिर. तर एक मिनिट लागतो, इथून पण तुम्ही पण दर्शन करून घ्या, मी पण दर्शन करतोय. तर आम्ही दुसऱ्या बाजूच्या दरवाजातून बाहेरच्या बाजूला चाललोय. तर बघण्यासाठी इथं म्हटलं फोटोशूट वगैरे काढण्यासाठी चांगला असलं तर मी इथं फोटो वगैरे काढता येईल. तसंच म्हटलं बघूया इकडच्या बाजूला काय. तर संजीवनी कॉलेज पण इकडे समोरच्या बाजूलाच आहे, ते पण बघायचं होतं आणि रस्ता कुठं जातोय. तर आता आम्ही आलो इकडच्या बाजूला बाहेरच्या. आणि इकडे जरा जास्त सनसेट असल्यामुळे चेहऱ्यावर सगळं ऊन आलं. आता इकडच्या बाजूला जाऊन परत फोटो काढावे. तर काकी वगैरे पण होती इथे दिसले माणसं. त्या बाजूला जर भरपूर शाळेतली पोरं पण सुटलेली शाळा त्यांची, ते जरा चालली होती बघू शकतो. म्हटलं मग आता इथं बघून जायचं परत वरच्या बाजूला. तर आता वरती चाललं आहे म्हटलं बघू शकतो. इथं रील वगैरे शूट करण्यासाठी भारी प्लेस आहे, ज्याला करायचं ते करू शकतं. आणि आता चाललं आहे आम्ही इकडं दुसऱ्या बाजूला सज्जाकोटी वगैरे बघायला पण चाललो आहे. तिथं बघून आलो, आता वरच्या बाजूला चाललो. इकडं सज्जाकोटी, अंबरखाना आणि खूपशे ठिकाणी जावं दाखवतो तुला, बघू शकतो कसं येत आहे. तर पहिल्यांदा आम्ही हुडकत चाललो सज्जाकोटी कुठं आहे. सज्जाकोटी चांगला आहे असं म्हणतो.
त्याच्यासाठी चाललंय बघा सध्या तिकडे जाऊन बघायचं. तर आता आम्ही सज्जाकोटेच्या जवळ पोहोचलोय. तर इथल्या आतल्या बाजूला सज्जाकोटे आहे. तर म्हटलं आता सज्जाकोटे बघायला पुढे जाऊन म्हटलं बुरुज बघून या. बुरुज बघून आल्यानंतर सज्जाकोटे बघायचं. तर आता आम्ही चाललोय पुढच्या बाजूला बुरुज बघून आलो. तर चला बुरुज बघूया तिथं जरा कसं काय ते नंतर इकडे जायचं. आता आम्ही इथं बुरुजच्या बघू शकतो इथे कसं अँगल वगैरे दाखवलं. उंच ठिकाणावरून सगळं दिसतं इथं. ह्या बाजूला पण लोक कोण नाही येत सध्या. तर चला आता आम्ही चाललोय सज्जाकोटे. शॉर्ट्समध्ये जे ॲड आहेत ते टाकले सज्जाकोटे इथं बोर्ड होते वाचू शकतो तुम्ही. तर आता चला सज्जाकोटेच्या निघाल. तर आता जायचं आम्ही अंबरखांडा जाणार आहे. त्यामुळे बघूया कुठे ते पार्क होते शिवतीर्थ पार्क म्हणून आहे इथं. ते आता बंद होतं. आम्ही त्यावेळेला बघायला गेलो त्यावेळेला इथं गेट आहे ते बंद होतं. त्यामुळे आम्ही काय आता जायला नाही. मग बाहेरच्या बाहेर बघूनच आम्ही चाललो. तुम्ही पण बघू शकतो इथं पार्क वगैरे भरपूर मोठा आहे. तर आता सध्याला आम्ही जे इथे अंबरखाना उडतो होतो आणि ते आता सध्या आत्ता मिळाला म्हणजे अंबरखाना म्हणजे इथे त्यावेळेचे ते धान्य वगैरे ते ठेवण्यासाठी कोटर म्हणतात. धान्य कोटर म्हणतात त्या प्रकारचं दिसतं. तिथे ठेवण्यासारखं आहे ते मोठं. आणि ह्याच्यामध्ये गंगा म्हणून एक आहे ते सगळ्यात मोठं धान्य कोठार आहे. तर आता तुम्हाला आज जाऊन दाखवतो आम्ही कसं काय काय ह्याच्या आतमध्ये. हे धान्य कोठार आहे ते की गंगा म्हणून आहे. त्या कोठारचं नाव गंगा म्हणून आहे. दोन्ही बाजूला कोठारच्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि आता आम्ही चाललो आहे ते गंगा कोठाराच्या आतल्या बाजूला. ते सगळं काय म्हणतात लाईट वगैरे नाही आहे किंवा काय नाही. कन्स्ट्रक्शन एरिया चालू आहे इथं सध्याला. त्यामुळे असं काही एवढं हे नाही. कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे सगळं अंधार वगैरे आहे इथं. आणि बघू शकतो आम्ही इकडनं जाऊन त्या बाजूला बाहेर गंगा याच्यामधून कोठारमधून भरपूर मोठा आहे. पण 3 कोठार आहे तिथं गंगा यमुना आणि कोणती तर आहे की 3 कोठार आहे. त्याच्यात सगळ्यात मोठा म्हणजे गंगा कोठार म्हणून एक आहे. जिथून चाललंय आता इथे कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यामुळे इथं काय काय केलं त्यांनी जमिनीत त्या अंधारात काय दिसत नव्हतं आम्हाला. तसंच फ्लॅश लावून आम्ही चाललोय बघत कसं आहे इथं. आता आम्ही तिथून बाहेर आलो. तर बाहेरच्या बाजूला इथं बघू शकतो इथे एक छोटा आहे आणि त्या बाजूला एक आहे. 2-3 आहे तिथं. 3 तिथं माहिती दिली. 3 कुठले कोठार आहेत आणि कोणता मोठा आहे आणि कोणतं काय आहे माहिती पूर्ण दिली. तुम्ही नंतर पॉज करून बघू शकता. तर आता आम्ही चाललोय इकडच्या बाजूला दुसऱ्या कोठार तिथं बघायला आज जाऊन. मग इथं जरासा अंधार वगैरे जास्त आहे मोठं पण आहे. आता म्हणजे टायमिंग झाल्यावर ते 6 वाजले तिथं. त्यामुळे आता बघू शकतो जरा अंधार पडायला हळूहळू. इथं जास्त कोण असं पब्लिक पण नाही आहे त्यामुळे शांत एरिया सगळा. आम्ही लवकरच आता सध्याला इथे तरी आम्हाला तरी कोणी येतं दिसलं नाही आता. चला आज जाऊन बघूया कसं आहे. तर आता आज जायला प्रथमेश घ्यायला लागला. तो म्हटला तू पहिला जा मी येतो मागून. तर आता आम्ही आलो आहे आतल्या बाजूला. तर इथं आत बघू शकतो तुम्ही किती अंधार आहे. तर व्हिडिओमध्ये पण दिसत नाही किती एवढं उजेड. फक्त दरवाजा इथलं लाईट तेवढं येते आणि विंडोमध्ये. त्यामुळे आत काय आम्ही जास्त जायला नाही. 1-2 दरवाजे पुढे गेलो आणि तिथून लगेच पण बाहेर आलो. तर पुढं काय अंधार असल्यामुळे काय दिसत नाही आवाज. फ्लॅश लावलं तरी फ्लॅशमुळे पण जास्त काही दिसत नव्हतं. मग तिथं थोडं बघितलं आणि लगेच बाहेर आलो तिथून बघून. तर आता त्याच्या बॅक साईडला आहे मधल्या एक कोठार होतं. त्या मधल्या कोठारावर दाखवतो आणि मगाशी तिथे पलीकडच्या कोठारमध्ये गेलो होतो. मग आत्ताच्या इकडच्या कोठारजवळ आहे. आता इथं बघू शकतो या कोठारमध्ये पण कसं आहे छोटा आहे हे पण कोठार. त्या दोघांपेक्षा हे जरा छोटं आहे सगळं. इथे बघू शकतो. नंतर वरून वगैरे असं आहे.
तर ह्या बाजूला बघू शकतो तर किती मोठी भिंत आहे ती, एवढी मोठी अशी भिंत हाईट